महाराष्ट्रामध्ये TCSने घेतलेल्या पेपरपैकी मित्रांनो सर्वात लेटेस्ट जो पेपर आहे तर मित्रांनो तो पेपर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर ह्या पेपरमधील मित्रांनो तुमचे जीएसचे जे 25 प्रश्न असतात तर मित्रांनो ते 25 प्रश्न आपण घेणार आहोत आणि मित्रांनो हे 25 प्रश्न म्हणजे TCS जे आहे ते कुठून कसं आणतं त्याची उत्तर मित्रांनो कशा प्रकारे येतात सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो आपली 20 मिनिट्स 20 क्वेश्चन मित्रांनो ही सिरीज चालू आहे। तर मित्रांनो ती जर तुम्ही पाहिली नसेल तर ती तुम्ही पाहून घ्यायचं आहे। तिथे मित्रांनो तुमचं जीके किंवा जीएस जे आहे तर त्याच्यामध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट होणार आहे, बेटर होणार आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात ते तुम्हाला तिथे कळणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही ती सिरीज जी आहे मित्रांनो तर ती पाहायची आहे। यूट्यूबला अवेलेबल आहे मित्रांनो, फ्री आहे बिलकुल सर्वांसाठी, ठीक आहे। तर मित्रांनो प्लेलिस्ट दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तिथून तुम्ही जाऊन पाहायची आहे व्हिडिओ, ठीक आहे। आणि मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी मॉक टेस्ट सुरू केलेल्या आहेत, त्या पण मित्रांनो बिलकुल फ्रीमध्ये। तर मित्रांनो त्या मॉक टेस्ट जर तुम्हाला सोडवायच्या असतील तर मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आतापर्यंत आपण 5 मॉक टेस्ट दिल्या। काल मित्रांनो मॉक टेस्ट 5वी जी आहे ती सुरू झाली, आता पण सुरू आहे। तर मित्रांनो ती तुम्ही आता जाऊन सोडवू शकतात, लिंक वगैरे सर्व काही तुम्हाला टेलिग्रामला दिलेलं आहे, ठीक आहे। आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर करायला विसरायचेच नाहीये। आणि मित्रांनो सर्वात आधी सुरू करण्याआधी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, तुम्ही लाईक करत नाही कृपया लाईक करत जावा, ठीक आहे। तर बघा जनरल नॉलेज या सेक्शन मध्ये पहिला प्रश्न पहा, भारत आपली भूसीमा पूर्वेला टिंब यासह सामायिक करतो। तर मित्रांनो उत्तर तर इथं दिलेलंच आहे, परंतु मित्रांनो उत्तर कसं आलं, कुठून आलं आणि बाकीच्या मित्रांनो जे ऑप्शन आहे आणि आपल्याला प्रश्न आणखी इथे कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो, कारण की सेम प्रश्न तर ॲज इट इज तर रिपीट नाही होणार, कधी कधी होतात पण मोस्ट ऑफ टाइम जे आहे मित्रांनो ॲज इट इज प्रश्न जो आहे तो रिपीट नाही होत। मग आपल्याला त्या प्रश्नाला घेऊन आणखी याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात तसा अभ्यास करावा लागतो। तर बघा मित्रांनो भूसीमा मी तुम्हाला इथे थोडक्यामध्ये सांगतो। तर बघा असं थोडक्यामध्ये इथं आपला असा भारत देश आहे, बरोबर। मी मित्रांनो डायग्रामॅटिक काढलेलं आहे, तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला नकाशा सुद्धा दाखवेल। तर बघा दिशा ठरवताना तुम्ही वरती जी दिशा असते तर ती उत्तर, खाली दक्षिण, त्याच्यानंतर इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम। तर मित्रांनो या 4 दिशा तुम्हाला माहित असल्या ना की आजूबाजूला देश कोणते ते तुम्हाला माहित होऊन जातं। तर बघा म्यानमार कुठे आहे, इथं म्यानमार आहे, त्यानंतर इथे बांगलादेश आहे, त्यानंतर मित्रांनो इकडे आलं तिकडे काय पाकिस्तान आहे, त्यानंतर इथे अफगाणिस्तान आहे, इथे काय नेपाळ, त्यानंतर मित्रांनो इकडे काय भूतान, इथे बांगलादेश मी सांगितलं, त्याच्यानंतर इथे काय चायना आणि मित्रांनो आणखी कोणता राहिला 1 2 3 4 5 6 7 झाले आणि इकडे म्यानमार। आणि मित्रांनो हे कोणत्या झाल्या मग सागरी सीमा झाल्या, आणि इकडे सॉरी ह्या कोणत्या भूसीमा झाल्या, सागरी सीमा कोणत्या, इथे श्रीलंका आणि खाली मालदीव। तर मित्रांनो अशा प्रकारच्या 9 देशांसोबत इंडिया किंवा भारत काय करतो, बॉर्डर शेअर करतो। 9 सीमा आहेत, त्यापैकी 7 जे आहेत तर त्या भूसीमा आहेत म्हणजे टेरिटोरियल बॉर्डर आहेत, आणि 2 जे आहेत त्या सागरी सीमा आहेत किंवा मेरीटाईम बॉर्डर्स आहेत, ठीक आहे। मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल। बाकीचं तुम्हाला कुठल्याही देशावर प्रश्न विचारला ना की कोणती बॉर्डर कोणत्या देशाला आहे भारताची, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात कसं ठेवणार, क्लॉकवाईज डायरेक्शनने लक्षात ठेवा। बघा इथून पाकिस्तान पासून सुरुवात करायचा, तर पाकिस्तान पी, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, त्याच्यानंतर बघा इथे आलं नेपाळ पॅन, त्याच्यानंतर इकडे कोणता आहे भूतान, त्यानंतर बांगलादेश, त्यानंतर चायना, पाकिस्तान BBC, त्यानंतर मित्रांनो म्यानमार, आणि शेवटी आपले कोण सागरी देश कोण राहिले तर श्रीलंका आणि मालदीव। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवू शकतात पॅन BBC MSM, त्याच्यातल्या हे 7 जे आहेत तर त्या 7 भूसीमा आणि या 2 जे आहेत त्या सागरी सीमा, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता सीमा। एकदा मी तुम्हाला नकाशा दाखवतो इथे, जर नंतर जमलं तर थांबा 1 मिनिट इथे दाखवतो, म्हणजे तुमचं आणखी व्हिज्युअलाइज करून मित्रांनो चांगल्या प्रकारे लक्षात राहून जाईल। हे बघा अशा प्रकारे पाकिस्तान, अफगाणिस्तान, त्यानंतर नेपाळ, भूतान, बांगलादेश, किंवा मग असं जा पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, चायना, म्यानमार, श्रीलंका, मालदीव, अशा प्रकारे, ठीक आहे। असं मित्रांनो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच लक्षात ठेवा। आणि दिशा तर मित्रांनो तुम्ही ठरवून घेशाल, काही अडचण नाही आहे। आणि इथे जर मित्रांनो जर दिशा आली अशा ठिकाणी तर मित्रांनो इथे बाकीच्या ज्या उपदिशा आहेत त्या सुद्धा तुम्ही काढू शकतात आणि त्यानुसार मित्रांनो पर्याय पाहून उत्तर देऊ शकतात, ठीक आहे। चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तर यामध्ये मित्रांनो करंटचे जे क्वेश्चन येतात तर ते भारी असे क्वेश्चन विचारलेले आहेत, आणि आपल्याला पुढे कसे क्वेश्चन येऊ शकतात ना त्याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये, ठीक आहे। तर बघा दुसरा प्रश्न आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2022 वरील संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे टिंब इतकी आहे। तर मित्रांनो युनायटेड नेशनने जो अहवाल प्रसिद्ध केला होता तर त्याच्यानुसार भारताची लोकसंख्या किती आहे, 1.41 अब्ज किंवा 141 करोड किंवा 141 कोटी। आता मित्रांनो 2022 ची दाखवत आहे, त्याच्यामध्ये 0.86 का 80% मित्रांनो जी आहे ती इन्क्रीमेंट झालेली, आता किती झाली 142 कोटी झालेली आहे भारताची लोकसंख्या। आणि मित्रांनो आपण चायनाला सरपास केलेलं आहे, चायना आता 2 नंबरला आलेलं आहे आणि इंडिया आता 1 नंबरला आलेलं आहे। इंडियाची पॉप्युलेशन 142 कोटी, चायनाची किती झाली, त्यांची पण 142 कोटी आहे, पण पुढे त्यांचं मित्रांनो 0.57 वगैरे असं थोडंसं कमी आहे, परंतु इंडिया चायनापेक्षा
सरपास केलंय, फर्स्ट झालंय. म्हणजे मित्रांनो जगामधली सगळ्यात पॉप्युलेटेड कंट्री जर पाहायला गेलं तर इंडिया इज ऑन फर्स्ट नंबर. ओके. 3 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता मित्रांनो आपल्याला ती 4 विधानं दिलेले आहेत आणि त्या विधानामधून मित्रांनो आपल्याला कोणतं चुकीचे आहे ते निवडायचे आहेत. तर बघा ऑप्शन तुम्ही पाहू नका लगेच, कारण की आपल्याला समजून घ्यायचा, अभ्यास करायचा आहे. आपल्याला नुसतं टिक करून पुढे पळत जायचं नाही, त्यांनी काही एक उपयोग होणार नाही. नाहीतर मग PDF घ्या, टेलिग्राम चॅनलला पडलेली आपल्या ॲपवर सुद्धा सर्व 48 मित्रांनो प्रश्नपत्रिका आहेत. 48 मला वाटतं 55 एक प्रश्नपत्रिका आहे TCSने घेतलेल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या सर्व अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही जाऊन तिथे अभ्यास करू शकतात. तर बघा आता सर्व राज्यामध्ये एक समान त्रिस्तरीय पंचायती राज रचना आहे. बरोबर आहे की उदाहरण? तर मित्रांनो हे बरोबर आहे. सगळीकडे राज्यामध्ये सगळीकडे मित्रांनो पंचायत राज व्यवस्था सुरू झालेली आहे किंवा चालू आहे. पंचायत राज संस्थांमध्ये 3 स्तर जनतेद्वारे थेट निवडले जातात. हे सुद्धा मित्रांनो बरोबर आहे. 1994 मध्ये संसदेने 73वी 74वी घटना दुरुस्ती मंजूर केली. तर मित्रांनो बरोबर आहे का? 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1994 मध्ये का? नाही. कधी झाली? 1992 मध्ये. आणि कशा संदर्भात होती? 73वी जी मित्रांनो घटना दुरुस्ती, तर 73वी घटना दुरुस्तीमध्ये काय? पंचायत राज संदर्भात, पंचायत राज अंमलबजावणी करण्यासंदर्भात. आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये काय? तर शहरी भाग जो होता किंवा म्युनिसिपालिटी स्थापन करण्याचा बाबतीत तो होता. कोणती घटना? 74वी घटना दुरुस्ती. त्यानंतर सर्व पंचायत राज व्यवस्था संस्थांमधील 1/4 पदे महिलांसाठी राखीव आहेत. 1/4 आहे का फक्त? का मित्रांनो 50% आहे? तर मित्रांनो 50% आहे. 2010-11 नंतर मित्रांनो 50% जे आहे ते महिलांसाठी राखीव आहे. म्हणजे 2/4 जी पदं आहेत मित्रांनो, तर ती महिलांसाठी ते राखीव आहे. मग आपले बरोबर किंवा विधान चुकीचे कोणते आहे? काय विचारले? चुकीचे विधान कोणते आहे? तर हे 2 विधान चुकीचे आहे आपले आणि हे 2 बरोबर आहे. आणि मित्रांनो कधी कधी तुम्हाला इथे प्रश्न असा देखील विचारू शकतात की कुठले विधान बरोबर आहे. मग मित्रांनो इथे ऑप्शन जो आहे तुम्ही व्यवस्थित निवडायचा आहे. AB मग आपला इथे ऑप्शन करेक्ट येईल. प्रश्न मित्रांनो तुम्ही किती हुशार असाल, किती 30 मार्क असाल ना, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ठीक आहे. काही म्हणतात की प्रश्न वाचायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघेल. परंतु मित्रांनो असं जाऊ नका. प्रश्न आहे तो वाचून घेत जा. 1-2 सेकंद तुम्हाला त्यासाठी लागतील, पण प्रश्न जो आहे तो वाचायचा आहे. नाहीतर मग तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर आले ना, मग डोक्याला हात लावशाल की अरे यार असा हा प्रश्न होता, मला येत होता. तर पुढचा प्रश्न पहा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महामार्ग क्षेत्रासाठी वाढीव परिव्यय किती आहे? परिव्यय म्हणजे काय मित्रांनो? बजेट. परिव्यय म्हणजे किंवा खर्च करण्याची अमाऊंट, बजेट, आणि याला काय म्हणतात? एक्सपेंडिचर किंवा किती एक्सपेन्सेस करायचे वगैरे त्या संदर्भात. ठीक आहे. तर मित्रांनो महामार्ग क्षेत्रासाठी म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेसाठी किती अलोकेट केलं होतं बजेट? तर 2.70 लाख कोटी. आणि मित्रांनो आणखी याच्या सोबत आता आपल्याला हे विचारलंय, आणखी याच्या सोबत काय विचारू शकतात अर्थसंकल्पाबाबतचे? तर रेल्वेचं जे आहे मित्रांनो सगळ्यात जास्त बजेट जे आहे मित्रांनो याच्यामध्ये, तर रेल्वेचं बजेट होतं. नाही सॉरी, रेल्वेचं नव्हतं, कोणतं? डिफेन्सचं बजेट होतं. डिफेन्सचं बजेट किती होतं? 5.93 लाख कोटी. मित्रांनो लिहू शकता तुम्ही. हे जर तुम्ही नोट्स काढले ना, मी इथे का बरं लिहितोय, नाही तर मी अगोदरचे सर्व लिहून मित्रांनो हे सर्व काही घेतलं असतं. परंतु इथे तुम्ही माझ्यासोबत लिहिलं पाहिजे म्हणून मी हे घेतोय. तर तुम्ही लिहिलं तर तुमचा जास्त फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो रेल्वेचं किती बजेट होतं मित्रांनो? 2.40 लाख. होतं नाही आहे मित्रांनो, अजून चालू आहे वर्ष. त्यानंतर अन्न व सार्वजनिक वितरण म्हणजे मित्रांनो जे फ्रीचं रेशन चालू आहे ना, तर त्याच्यासाठी जी तरतूद आहे, तर मित्रांनो 2.17 लाख कोटी मित्रांनो याच्यासाठी अलोकेट केलेले आहेत. 2.17 लाख कोटी. आणि रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी. त्यानंतर महामार्ग किंवा रोडवे ट्रान्सपोर्टसाठी 2.17 लाख कोटी. ठीक आहे. या 4 गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि आणखी एक जे चर्चेमध्ये आहे मित्रांनो, जलशक्ती जी मिनिस्ट्री आहे, तर त्याच्यासाठी मित्रांनो 97,000 कोटीचं बजेट अलोकेट केलेलं आहे. 97,000 कोटी. आता मित्रांनो याच्यामध्ये कोणतं मिशन येतं? जलजीवन मिशन, JJM याला म्हणतात. जलजीवन मिशन जे आहे मित्रांनो, तर त्याच्या अंडर येतं. ठीक आहे. आणि ते मित्रांनो इम्प्लिमेंट करण्यासाठी 97,000 कोटीचं बजेट जे आहे ते अलोकेट केलेलं आहे. हे मित्रांनो हे 4 जे बजेट मी तुम्हाला सांगितले, 5 सांगितले, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य. सर्वात जुने तेल उत्पादक. तर मित्रांनो आता आपला प्रश्न करंटचा नाही आहे, हा प्रश्न हा भूगोलाचा प्रश्न आहे, जॉग्राफीचा क्वेश्चन आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, महाराष्ट्र. तर मित्रांनो आसाम जे राज्य आहे, तर आसाम राज्यामधील मित्रांनो एक ठिकाण आहे ज्याला म्हणतात दिगबोई. तर मित्रांनो हे जे ठिकाण आहे, तर ते भारतातील सर्वात जुनं असं ठिकाण मानलं जातं की जिथे सर्वात आधी ऑइल रिफायनरी इंडस्ट्री सुरू झाली. आणि मित्रांनो अजूनही ती कार्यरत आहे, अजून सुद्धा ऑपरेटिंग आहे. तर ती कधीपासून मित्रांनो सुरू झाली? तर 1889 पासून मित्रांनो तिथे रिफायनिंग इंडस्ट्री तिथेच लावली गेली होती. परंतु खऱ्या पद्धतीने आणि किंवा काय म्हणू शकतो आपण सिस्टमॅटिक पद्धतीने जी आहे, तर ती 1901 नंतर मित्रांनो तिथे व्यवस्थित सुरू झाली. त्यामुळे मित्रांनो ही भारतातील सगळ्यात फर्स्ट रिफायनरी याला म्हटलं जातं. दिग्बोई येथील फर्स्ट ऑइल रिफायनरी याला म्हटलं जातं. कोणत्या काळात भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणात पोलादाचे उत्पादन केले होते? पोलाद म्हणजे काय मित्रांनो? स्टील. आता कोणत्या काळामध्ये? 1950च्या शतकामध्ये.
तर मित्रांनो त्यावेळेस स्टीलचं जे उत्पादन होतं, तर मित्रांनो स्टीलच्या उत्पादनात चीन आणि भारत सेम लेवलला होते. आता मित्रांनो भारताचा कितवा नंबर लागतो जगामध्ये, तर दुसरा. स्टील उत्पादनामध्ये भारताचा दुसरा नंबर लागतो. आणि पहिला अजून कोण आहे, पहिला मित्रांनो अजून हे बारीक डोळ्याचेच आहे, तर ते चायनाचा आहे मित्रांनो बारीक डोळ्याचे, तर ते पहिल्या नंबरवर अजूनही आहे याच्या उत्पादनामध्ये. तर मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे आहे चायना अजूनही सगळ्यात म्हणजे ग्लोबल लीडर आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. मग ती कुठल्याही सेक्टरमधली मॅन्युफॅक्चरिंग असू दे, चायना जे आहे अजूनही ग्लोबल लीडर आहे. भारत मित्रांनो हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एंटर करत आहे. आणखी मित्रांनो काही येत्या वर्षामध्ये होऊ शकतं की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इंडिया जे आहे ते चायनाला सरपास करू शकतं. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती दुरुस्ती शहरी स्थानिक शासनाशी म्हणजेच नगरपालिका संबंधित तरतुदीबद्दल आहे. तर मित्रांनो 73, 75, 74, 76. तर मित्रांनो आता आपण एक वरचा प्रश्न पाहिला होता बघा, तर त्याच्यामध्ये 73 आणि 74 अशा 2 अमेंडमेंट दिल्या होत्या. तर त्याच्यातली मित्रांनो बघा 73 जी होती तर ती पंचायत राज संबंधित होती, म्हणजे ग्रामीण भागामध्ये पंचायत राज इस्टॅब्लिश करण्यासंदर्भात. आणि 74 जी होती तर मित्रांनो शहरी भागामध्ये नगरपालिका किंवा म्युन्सिपाल्टी इस्टॅब्लिश करण्याच्या संदर्भात होती. कोणती? 74वी. म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जो आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 2022 मध्ये प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना नावाची एकात्मिक योजना तयार करण्यासाठी पूर्वीच्या किती योजना एकत्र आणल्या गेल्या. आता मित्रांनो ही पीएम विकास योजना जी होती तर याच्या संदर्भात म्हणजे ज्या काही योजना चालू होत्या तर त्या सगळ्या योजना एकत्रित केल्या आणि एक योजना तयार केली. तर इथे बघा पीएम विकासचा काय लॉंग फॉर्म होतो, व्ही म्हणजे काय विरासत, व्ही म्हणजे काय विरासत, PMV आणि के म्हणजे काय का आणि एस म्हणजे काय मित्रांनो संवर्धन. पीएम विकास असं लक्षात ठेवायचं. पीएम विकास म्हणजे लॉंग फॉर्मचं पण टेन्शन नाही आणि याचं पण टेन्शन नाही. प्रधानमंत्री विरासत का संवर्धन. तर मित्रांनो मोदी गव्हर्नमेंट जे आहे मित्रांनो तर ते त्यांचा विषय खोले, ते जे पण योजना मित्रांनो बनवतात तर त्याचं काय करतात ते अगोदर नाव ठरवून घेतात. आता तुम्ही सम्मान योजना पाहिली असेल, प्रणाम योजना पाहिली असेल, त्यांची नावं एवढी अवघड आहेत की असं वाटतं की योजना बनवायच्या अगोदर नावं ठेवली गेली. म्हणजे लॉंग फॉर्म तिकडं नंतर आपण ठरवू, पण शॉर्ट फॉर्म जो आहे तर तो अगोदर ठरवून घेऊ. म्हणजे काय ते एजेंडामध्ये किंवा नंतर लोकांना सांगायला किंवा दाखवायला वगैरे सोपं होईल. अशा पद्धतीने मित्रांनो मार्केटिंग करण्यासाठी ते किंवा ब्रँडिंग करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इझी व्हावं म्हणून असं ते कदाचित करत असावे. तर ह्या पीएम विकासमध्ये मित्रांनो किती योजना एकत्रित केल्या? 5 योजना. कुठल्या योजना होत्या त्या? तर त्याच्यामध्ये मित्रांनो एक बघा सिकोवर कमाव योजना होती. लिहू शकतात मित्रांनो तुम्ही, हे लिहून ठेवा. काम तुम्हाला सिकोवर कमाव तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. याच्यावर प्रश्न आलाच तर मित्रांनो तुमची मग बल्ले बल्ले. त्याच्यानंतर उस्ताद नावाची एक योजना होती मित्रांनो ती एक. त्यानंतर हमारी धरोहर, त्यानंतर नई रोशनी आणि नई मंजिल. अशा प्रकारे मित्रांनो या 5 ज्या योजना होत्या त्या एकत्रित करून काय बनवलं गेलं? पीएम विकास ही एकात्मिक योजना तयार करण्यात आली. ठीक आहे. आणि मित्रांनो अजूनही चालू आहे आणि 2022 मध्येच तयार केली आणि याच्यावर प्रश्न आणखी येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. चला 9 नंबरचा आपण प्रश्न पाहतोय. 2022 वर्षाच्या कोणत्या महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे DRDO. आता मित्रांनो इथे तुम्हाला लॉंग फॉर्म जर दिलेला नसतं म्हणजे शॉर्ट फॉर्म जर दिलेला नाही तर तुम्हाला लवकर समजायला अवघड जाईल. संरक्षण संशोधन विकास संस्था काय आहे तर DRDO मित्रांनो. DRDOचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ओडिसाच्या किनारपट्टीवर चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्र म्हणजे ITR येथे सॉलिड फ्युल डक्टेड रेजिमेंट बूस्टरची यशस्वी उड्डाण चाचणी केली. तर कधी कोणत्या महिन्यामध्ये केली मित्रांनो? एप्रिल 2022 मध्ये मित्रांनो ही चाचणी घेण्यात आली. आता मित्रांनो हे सॉलिड फ्युल डक्टेड रेजिमेंट जे आहे तर ते कशासाठी आहे? SFDR. तर मित्रांनो हे मिसाईल साठी बनवलं जातं. तर मित्रांनो जे पण एरियल काय म्हणू शकतो आपण त्याला, एरियल थ्रेट आहे किंवा हवेतून मित्रांनो जे काही धोके संभवणार आहे किंवा शत्रू राष्ट्राचं किंवा कोणी पण हवेमधून किंवा हवाई मार्गाने जर आक्रमण केलं त्यांचा सामना करण्यासाठी मित्रांनो या ज्या मिसाईलमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, हे बूस्टर वापरलं जातं. आणि मित्रांनो प्रचंड वेगाने ते उडत जातं आणि तिकडून जे पण काही येत असेल, ड्रोन वगैरे असेल, काही पण असेल तर त्याला ते असं पाडू शकतं किंवा त्याला मित्रांनो रोखू शकतं. तर मित्रांनो त्याच्या संदर्भाची चाचणी होती. कधी झाली? 2022 एप्रिलमध्ये. तर बघा 10वा प्रश्न, सन 2022 मध्ये कोणत्या कंपनीने एक नाविन्यपूर्ण वायरलेस उत्पादन विकसित केले जे दूरसंचार प्रचालकांना उपनगरी आणि ग्रामीण भागात अल्प मूल्याच्या विश्वसनीय इंटरनेट सेवा वितरित करण्यात मदत करण्यासाठी फायबरच्या किमतीत काही अंशात फायबर सारखी बँडविड्थ पुरवते. तर मित्रांनो काय जिओ ही सुविधा पुरवता का? तर नाही, जिओ वगैरे नाही. तर मित्रांनो ॲस्ट्रॉम नावाची एक कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे मित्रांनो, बँगलोर येथे त्याची स्थापना झालेली आहे. तर ते मित्रांनो 5G अँड मित्रांनो रुरल ब्रॉडबँड जे आहे, रुरल ब्रॉडबँड, तर याच्यासाठी मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मित्रांनो तर इन्फ्रास्ट्रक्चर पुरवते, तसेच सर्व्हिस पुरवते की जास्तीत जास्त सेवा जी आहे कमी पैशामध्ये 5Gची आणि 5Gची सेवा आणि रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त कशी इम्प्लिमेंट करता येईल याच्यावर मित्रांनो ही कंपनी काम करते. नाव काय आहे कंपनीचं? ॲस्ट्रॉम.
तर मित्रांनो याचं बाकीच्या याच्यावर तर जास्त काही प्रश्न नाही विचारणार त्यांचे सीईओ वगैरे काय, फक्त तुम्ही ॲस्ट्रॉम आहे कंपनीना लक्षात ठेवा आणि इंटरनेट सेवा पुरवते कुठं ग्रामीण भागामध्ये किंवा मग निम शहरी जे भाग आहे तर त्या अशा भागांमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहत 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात आश्वासन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर मित्रांनो 2022 मध्ये बघा महाराष्ट्रामध्ये, आता ही आश्वासन मोहीम तुम्हाला अगोदर माहित पाहिजे. तर मित्रांनो आश्वासन मोहीम याच्यासाठी आहे की जे आदिवासी लोक आहेत किंवा ट्रायबल एरिया आहेत, ट्रायबल पीपल्स आहेत, तर मित्रांनो त्यांच्यामध्ये टीबी पॉझिटिव्ह कोणी आहे का, टीबी पॉझिटिव्ह, टीबी रोग माहिती आहे मित्रांनो, टीबी रोग, तर टीबी पॉझिटिव्ह कोणी आहे का, तर ते शोधण्यासाठी मित्रांनो ही जे मिशन आहे किंवा मोहीम आहे तर ती चालू केली आणि घरी घरी जाऊन मित्रांनो त्यांचे टेस्ट वगैरे घेतले जातात आणि जर टीबी पॉझिटिव्ह सापडले तर पुढची जी ट्रीटमेंट असते तर ती ट्रीटमेंट दिली जाते. आता ही आश्वासन मोहीम कोणत्या मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्ट्री आणि ट्रायबल अफेअर्स, हेल्थ मिनिस्ट्री आणि ट्रायबल अफेअर्स या दोन मिनिस्ट्रीच्या मित्रांनो संयुक्त विद्यमाने ही मोहीम जी आहे ती राबवली जाते. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू केली. कोणत्या, नंदुरबार. ठीक आहे, म्हणून इथे आश्वासन मोहीम महाराष्ट्रामध्ये 2022 मध्ये सुरू केली, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. मोहीम कशाशी संदर्भात आहे, टीबी रोग, आणि टीबी रोगची चाचणी करायची कोणत्या, आदिवासी लोकांमध्ये, आणि ते जर पॉझिटिव्ह सापडले तर त्यांना ट्रीटमेंट वगैरे द्यायचे. ठीक आहे, तर बघा 12 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. टिंबटिंब हे जुने स्फटिक रूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेले पठार आहे. तर मित्रांनो बघा भूगोलाचा प्रश्न आहे, तर स्फटिक रूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं द्वीपकल्पीय पठार आहे. आता हे द्वीपकल्पीय पठाराचे सुद्धा मित्रांनो 5 भाग पडतात. द्वीपकल्पीय पठाराचे 5 भाग पडतात, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे 5 भाग मित्रांनो कोणते आहे, तर बघा त्याच्यामध्ये एक मध्यवर्ती भाग, म्हणजे मध्यवर्ती भागच म्हणतात त्याला, मध्यवर्ती टेकड्या वगैरे म्हणतात येतात त्याच्यामध्ये. त्यानंतर पूर्वेकडील पठार आणि मित्रांनो दख्खनचे जे पठार आहे, दख्खनचे पठार सुद्धा या द्वीपकल्पीय पठारमध्येच गणलं जातं. तर दख्खनचे पठार. त्यानंतर मित्रांनो पश्चिम घाट आणि पूर्व घाट, पश्चिम आणि पूर्व घाट इथे लिहितो 5. पूर्व घाट, मध्यवर्ती मैदाने किंवा मध्यवर्ती टेकड्या, पूर्वेकडील पठार, दख्खनचे पठार, पश्चिम घाट आणि पूर्व घाट, हे मित्रांनो 5 जे भाग आहेत तर ते द्विकल्पीय पठाराचे भाग आहेत. ठीक आहे, आणि मित्रांनो भूगोलाचे भूरूपी जे आहे, भूस्वरूप जे आहे, भूरूपे किंवा भूस्वरूपे त्याला म्हणतात. तर याच्यावर मित्रांनो भूगोलाचे आपण 2 मित्रांनो सिरीज घेतलेले, 2 व्हिडिओज घेतलेले आहे क्वेश्चन प्रॅक्टिसची, तलाठी प्रश्न संचमध्ये. तर मित्रांनो ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे, त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे ज्या कन्सेप्ट आहेत तर ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, लाहोर शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते. तर मित्रांनो आपल्या लाहोर शहरातलं वार्षिक अधिवेशन जे भरलं होतं तर ते विचारलेलं आहे. आता मित्रांनो काँग्रेसचे अधिवेशन जे आहे तर दरवर्षी मित्रांनो एक अधिवेशन भरायचं. तर स्थापनेपासून मित्रांनो किती अधिवेशन झालेत काँग्रेसचे, 54 अधिवेशन झाले. टोटल अधिवेशन जे आहे तर ते 54 अधिवेशन आहेत. त्याच्यातलं मित्रांनो जे 1929ला झालं तर ते मित्रांनो कुठे झालं, लाहोर येथे झालं. आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू येथेचे अध्यक्ष होते. आणि आणखी महत्वाचं तिथे काय ठराव संमत ठरला, कारण की मित्रांनो हे जे अधिवेशन होतं लाहोरचं तर ते महत्वाचं होतं, कारण की इथे कंप्लीट इंडिपेंडन्स किंवा आपण मराठीमध्ये जे म्हणतो पूर्ण स्वराज किंवा स्वराज्याने मित्रांनो पूर्ण स्वराज याचा मित्रांनो ठराव इथे मांडला गेला. कोणत्या अधिवेशनामध्ये, लाहोर येथील 1929 मध्ये जे अधिवेशन झालं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ते. तर मित्रांनो पहिलं अधिवेशन काँग्रेसचं कधी भरलं होतं, फर्स्ट सेशन पहिलं अधिवेशन कधी झालं होतं, तर बॉम्बेला किंवा मुंबईला झालं होतं. बॉम्बे त्या प्रदेशाला अगोदर म्हणायचे, आता मुंबई केले आपण. तर ते कधी झालं होतं, 1885. अध्यक्ष कोण होते, उमेश चंद्र बॅनर्जी, VC बॅनर्जी लिहिलं मी, उमेश चंद्र बॅनर्जी असं लक्षात ठेवा. आणि शेवटचं सेशन मी तुम्हाला सांगितलं 54, तर ते कधी झालं आणि कुठं झालं, तर ते मेरठला झालं. आणि कधी झालं ते 1946, म्हणजे हे स्वातंत्र्याच्या अगोदर, म्हणून त्याला शेवटचं म्हटलं जातं. ते कुठं झालं होतं, मेरठला. अध्यक्ष कोण होते, तर JB कृपलानी हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, मला वाटतं एवढं लक्षात आलं असेल. पहिलं शेवटचं लक्षात ठेवा आणि एक लाहोरचं लक्षात ठेवा, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नोव्हेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात राज्यांची हवेची गुणवत्ता लक्षणीयरित्या खराब झाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सरकारने श्रेणीत प्रतिसाद कृती योजना जाहीर केली. तर मित्रांनो बघा आता नोव्हेंबर 2022 मध्ये 24-25 तारखेला मला वाटतं जी वेस्ट बंगाल आहे, पश्चिम बंगाल, तर मित्रांनो तिथे हवाची गुणवत्ता जी होती, हवेची गुणवत्ता एअर क्वालिटी इंडेक्स, तर ती मित्रांनो दिल्लीपेक्षा सुद्धा जास्त खालावली होती. आता दिल्ली तर आपल्याला माहिती आहे मोस्ट पॉल्युटेड सिटी, प्रदूषण भरपूर आहे तिथं, तर त्याच्यापेक्षा सुद्धा हवेची क्वालिटी जी आहे ती घसरली होती आणि अचानकच घसरली होती. तर त्याच्यासाठी बंगाल सरकारने काय केलं, इमिजिएट एक ॲक्शन प्लॅन बनवला. तर त्याला म्हणतात ग्रॅपचा काय लॉंग फॉर्म होतो,
ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. बघा इथूनच मराठीमध्ये इथे दिलेलं आहे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. ठीक आहे. आणि पश्चिम बंगाल या राज्याने ते लागू केलं. कधी? त्याच दिवशी मित्रांनो, म्हणजे नोव्हेंबर 2022, 24, 25 आता लागू केलं. म्हणजे याच्यामध्ये काय केलं तर जिथं पोल्युशन वगैरे जास्त होतं किंवा जिथली हवा जी आहे ती जास्त प्रदूषित आहे, मग तिथे वॉटर स्प्रिंकलर वगैरे लावले, कचऱ्याचं व्यवस्थापन केलं, ट्रॅफिक कंट्रोल केली आणि पोल्युशन अंडर कंट्रोल जे आहे PUC, तर ते PUCचे रूल जे आहे ते आणखी स्ट्रिक्ट केले, जेणेकरून पोल्युशन जे आहे ते कमी होईल. अशा प्रकारे मित्रांनो हा ग्रॅप आहे. कोणी लागू केला? नोव्हेंबर 2022 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने. ओके. 15 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो. व्हिडिओ जो आहे मित्रांनो थोडासा मोठा होऊ शकतो, पण काय हरकत नाहीये, कारण की हे प्रश्न जे आहेत ते आता रिसेंटली घेतलेले आहेत. तुम्हाला याच्यातून अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. तर बघा 2022 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या बँकेचे विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले? तर मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये 2 बँकांचे विलिनीकरण झाले, देना आणि विजया. या 2 बँकांचं मित्रांनो विलिनीकरण झालं. कोणत्या बँकेमध्ये? बँक ऑफ बडोदा. आता मित्रांनो आत्ताच रिसेंटली जुलैमध्ये जुलैमध्ये मित्रांनो म्हणजे याच महिन्यामध्ये आणखी एक विलिनीकरण झालं, तर ते HDFC लिमिटेड आणि HDFC बँक. आता मित्रांनो HDFC लिमिटेड आणि तुम्हाला जर माहित नसेल की या 2 वेगळ्या एंटिटी आहे, 2 वेगळी कंपन्या आहेत किंवा वेगळ्या संस्था आहेत. आता HDFC लिमिटेड जे आहे मित्रांनो तर हाऊसिंग डेव्हलपमेंट फंड कॉर्पोरेशन असा याचा लॉंग फॉर्म होतो. यांचीच मित्रांनो वेगळी जी आहे ती बँक होती, परंतु आता या दोन्हींचं जे आहे ते विलिनीकरण होणार आहे, म्हणजे एकत्रित होणार आहेत, दोन्ही मर्ज होणार आहे. मर्ज म्हणजे झालेत मित्रांनो किती? 1 जुलैला झालेत. 1 जुलैला मर्ज झालेलं यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. युनिफिकेशन किंवा मर्ज काय म्हणायचं ते म्हणा, तर ते झालेलं आहे 1 जुलैला. तर एवढं हे एक लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यावर प्रश्न आता येऊ शकतो. देना बँक वगैरे याच्यावर तर नाही येणार आता, पण याच्यावर येऊ शकतो. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न पहा. 2022च्या शाश्वत विकास लक्ष्य अहवालानुसार 2050 पर्यंत अंदाजे 10 पैकी टिंब लोक शहरी भागात राहण्याची शक्यता आहे. शाश्वत विकास लक्ष्य अहवाल तर मित्रांनो कोण जारी करतंय? तर एक संस्था आहे मित्रांनो, युनायटेड नेशनच्या अंडर येणारी एक संस्था आहे, ज्याला म्हटलं जातं SDSN, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. तर त्यांनी अहवाल जारी केला आणि त्या अहवालामध्ये असं मांडलं गेलं की 10 लोकांपैकी 7 लोक जे आहेत तर ते शहरी भागाकडे राहण्याची किंवा भागात राहण्याची शक्यता आहे. म्हणून मित्रांनो इथं पर्याय क्रमांक 7 जो आहे तो बरोबर आहे. ते पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता आपल्याला विधान दिलेले आहेत आणि ते विधान सत्य आहे की नाही ते विचारले. भारत आशिया खंडाचा उत्तरेकडील विस्तार आहे, तर नाही आहे मित्रांनो. भारत हा आशिया खंडाच्या पूर्वेकडील विस्तार आहे का? नाही आहे. भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेकडील विस्तार आहे, साऊथ कडचा आहे. आशिया खंड बघा थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कन्सेप्ट. हे बघा इथे असा, दिस इज अवर इंडिया. हे बघा असं हे आशिया खंड आहे. तर मी तुम्हाला दिशा सांगितलं. वरची दिशा कोणती असते? वरची नॉर्थ असते आणि खाली कोणती असते? साऊथ. दक्षिणेकडचा साऊथ पार्ट ऑफ एशिया तर कोणता आहे? इंडिया. आपला इंडिया आहे किंवा भारत आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो उत्तर भागामध्ये मग इथे रशिया वगैरे आहे बघा. उत्तरेकडे काय? रशिया. पूर्वेकडे इकडे काय? चायना. इकडे ह्या भागामध्ये असा चायना येत आहे. ठीक आहे. आणि इकडे काय? इकडे ते अरब कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर इराण, इराक, अफगाणिस्तान हे देश आहेत पश्चिमेकडे. ठीक आहे. उत्तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळं क्लिअर झालं आशिया खंडाचं. तर एवढं लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला 4 जे विधानं दिले त्याच्यावर कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्यात महार जातीचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी होते? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 पासून आंदोलन सुरू केलं, ज्याला म्हटलं जातं मंदिर प्रवेश आंदोलन, टेम्पल एंट्री मुवमेंट असं सुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर 1927 पासून सुरू केलं तर 1935 मित्रांनो पर्यंत हे आंदोलन चाललं. आणि मित्रांनो याच्यामधली महत्वाची घटना जी आहे तर 1930 मध्ये नाशिक येथे जे काळाराम मंदिर आहे मित्रांनो आपलं, तर या काळाराम मंदिरमध्ये सुद्धा एक आंदोलन केलं होतं किंवा सत्याग्रह केला होता. तर मित्रांनो तर ते कधी? 1930 मध्ये. आणि ते मंदिर प्रवेश आंदोलन याचाच तो भाग होता. आणि मित्रांनो टोटल ह्या पूर्ण या कालावधीमध्ये किती आंदोलने झाली? तर 3 आंदोलने झाली. आणि कशासाठी होतं मित्रांनो हे आंदोलन? तर महार जातीचे किंवा दलित जातीचे जे लोक आहेत तर त्यांना प्रवेश जो आहे तो हिंदू मंदिरामध्ये किंवा जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये दिला जात नव्हता. तर ते मंदिर प्रवेश मिळावा, त्यांना मंदिरामध्ये जाता यावं, याच्यासाठी मित्रांनो हे आंदोलन जे आहे आंबेडकरांनी केले होते. तर मित्रांनो आणखी एक कर्नाटकमध्ये बघा आता एक रिसेंटली 2021 मध्ये एक घटना घडली होती. एक छोटा मुलगा होता 2-4 वर्षाचा, जास्त असेल 5-1 वर्षाचा असेल. तर मित्रांनो तो तिथल्या एका मंदिरामध्ये गेला होता. तर मित्रांनो त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांनी काय केलं? ते मंदिर धुवून काढलं, पूर्ण मंदिर धुतलं, त्याला बाहेर काढलं आणि पूर्ण मंदिर एकदा धुवून काढलं. आणि त्याच्यानंतर त्याचे जे आई वडील होते तर त्यांना 25,000चा फाईन लावला. तर मित्रांनो म्हणजे आपण पाहू शकतो की मंदिर प्रवेश आंदोलन किती महत्त्वाचं होतं. तर अजूनही मित्रांनो हे जे आहे छूत अछूत किंवा आपण काय म्हणतो त्याला अनटचेबिलिटी, तर मित्रांनो ह्या गोष्टी अजूनही चालू आहेत.
2021 म्हणजे रिसेंटली गोष्ट आहे. आता त्याच्यावर थोडेसे स्ट्रिक्ट कायदे वगैरे केलेत. आणखी कर्नाटकमध्ये अशा 1-2 घटना घडल्या होत्या, तर अधिकाऱ्यांनी तिथं मित्रांनो त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो मंदिर प्रवेश आंदोलन 1927 पासून सुरू झालं, 1935 पर्यंत चाललं. 3 आंदोलन त्याच्यामध्ये झाली. नाशिकचं काळाराम मंदिर इथे सुद्धा केलं 1930 मध्ये, ते एक लक्षात ठेवा. 19 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्था आहे? 5 संस्था दिलेल्या आहे आणि त्याच्यापैकी घटनात्मक कोणत्या आणि बिगर घटनात्मक कोणत्या ते आपल्याला सांगायला लावलेलं आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला मी एकदा घटनात्मक आणि बिगर घटनात्मक या सर्व संस्था मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, आणि याच्यावर कसाही प्रश्न आला, कुठूनही आला, तरी तो अजिबात तुमचा चुकला नाही पाहिजे. तर बघा, घटनात्मक संस्था म्हणजे काय? जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन संविधान जे बनलं गेलं त्याच्यामध्ये जे तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या तरतुदीनुसार कार्यकारी मंडळ, आयोग किंवा कमिशन किंवा मित्रांनो कुठलीही संस्था बनली गेली तर ती घटनात्मक संस्था. आणि बिगर घटनात्मक म्हणजे काय? तर ती एखाद्या कायदा पास करून मित्रांनो ती संस्था किंवा आयोग अंमलात सुरू केलं जातं, तर मित्रांनो ते बिगर घटनात्मक. आता ते बिगर घटनात्मकची गरज का पडली? तर मित्रांनो जसं जसं देशाची डेव्हलपमेंट होत जाते तशी तशी मित्रांनो संस्थेची, नवीन आयोगाची गरज जी आहे ती पडत असते, म्हणून ते करणं गरजेचं होतं. तर अशा प्रकारे दोन ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. तर घटनात्मक संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्था येतात एकदा मित्रांनो लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं परत कन्फ्युजन होणार नाही आणि कधी तुमचा प्रश्न सुद्धा चुकणार नाही. तर बघा, याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया येतं. त्यानंतर वित्त आयोग. अक्षर मित्रांनो थोडंसं खराब येईल, फास्ट लिहिणार आहे मी. त्यानंतर यूपीएससीची सुद्धा स्थापना त्यावेळेस झाली होती. आणि एसपीएससी म्हणजे आपलं एमपीएससी आहे का तसं, एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे विविध प्रकारची भरती वगैरे जी केली जाते शासनामध्ये, तर त्या कंडक्ट करणाऱ्या या संस्था आहेत. त्यानंतर कॅग मित्रांनो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. हे तुम्हाला मित्रांनो मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या आपण पॉलिटी राज्यघटनाचा जो व्हिडिओ सांगितला आहे, कॅग काय असतो, काय काम करतो, तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला पाहिजे. SC/ST आयोग, मागासवर्गीय कॅटेगरीसाठी मित्रांनो जे आयोग आहे ते. त्यानंतर सुप्रीम कोर्टची सुद्धा मित्रांनो तरतूद जी आहे ती मूळ घटनेमध्ये आहे. हे सगळ्या जे आहेत ना मित्रांनो संस्था, तर यांची तरतूद जी आहे ती मूळ जे राज्यघटना आहे आपल्या त्याच्यामध्ये दिलेली आहे. सुप्रीम कोर्ट झालं. त्यानंतर एजी म्हणजे काय? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI म्हणतात त्याला महान्यायवादी असं सुद्धा म्हणतो आपण, महान्यायवादी. ठीक आहे. आणि बिगर घटनात्मक याच्यामध्ये मग मित्रांनो बघा, नंतर कोणत्या याची स्थापना केली? महिला आयोग. त्यानंतर मित्रांनो दक्षता आयोग, मला वाटतं इथे दक्षता आयोग दिलेला आहे. आणखी कोणते आहेत? इतर मित्रांनो सगळ्या संस्था, अल्पसंख्याक आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. त्याच्यानंतर विधी आयोग, लॉ कमिशन. त्यानंतर मित्रांनो DRDO, इस्रो. त्यानंतर आणखी बघा सेबी माहिती तुम्हाला काय? तर स्टॉक मार्केट वगैरे कंट्रोल करतं, सगळे रूल रेग्युलेशन, तर ते सेबी. आधार कार्डची जी मित्रांनो संस्था आहे, आता आधार कार्ड मित्रांनो जे सुरू झालेलं आहे, तर आधार कार्डची जी संस्था आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये येते. नाबार्ड सुद्धा तुम्हाला माहित असेल. त्यानंतर NIA काय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. त्यानंतर CBI सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर RBI तर सर्वांना माहितीच आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर FCI फूड कमिशन ऑफ इंडिया. फसाय मित्रांनो फूड लायसन्स देते सर्वांना, ज्यांना पण फूडमध्ये बिझनेस कंपनी काही पण सुरू करायचं बिझनेस वगैरे, तर त्यांना लायसन्स देते. त्याच्यानंतर ट्राय काय मित्रांनो? आता तुम्हाला मेसेजेस वगैरे आले असतील बघा ट्रायकडून. टेलिकम्युनिकेशनचं डिपार्टमेंट आहे मित्रांनो. आता बघा एक अलर्ट आला होता काल का परवा, 2-4 दिवस झाले त्याला. तर आपत्तीजनक असं नैसर्गिक आपत्ती किंवा कुठलीही जशी परिस्थिती असेल तर त्याचं टेस्टिंग चालू आहे, त्याचे डायरेक्टली मेसेज तुमच्या फोनवर येणार आहे. तर ट्राय जे आहे मित्रांनो, तर सगळं टेलिकम्युनिकेशनचं सर्व काही ते कंट्रोल करत असते. ठीक आहे. आणखी मित्रांनो महत्त्वाचं एक राहिलं नीती आयोग सुद्धा मित्रांनो बिगर घटनात्मक आहे, नंतर स्थापन झालेलं आहे. तर नीती आयोगचा लॉंग फॉर्म काय? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर हे एक नीती आयोग सुद्धा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक जे आहे त्या संस्था आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही विचारलं जाणार नाही. एक आणखी लक्षात ठेवा, NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, हे एक लक्षात ठेवा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे मित्रांनो ते एक लक्षात ठेवा. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यावर प्रश्नच विचारला जाऊ शकत नाही. एवढ्याच मित्रांनो घटनात्मक आणि बिगर घटनात्मक ज्या संस्था आहे किंवा आयोग आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्नात पहा, आता घटनात्मक संस्था विचारलंय, तर बघा विधी आयोग तर नाहीये, तिकडे पहा 2 नंबरच्या याच्यामध्ये मी जसं लिहिलं कॉलममध्ये. त्याच्यानंतर निवडणूक आयोग येस आहे. त्याच्यानंतर दक्षता आयोग नाहीये. दक्षता आयोग मित्रांनो इथे येतं बिगर घटनात्मकमध्ये. UPSC येस येतं. आणि भारतीय वित्त आयोग सुद्धा घटनात्मक आहे. म्हणून मित्रांनो आपला B, D आणि E हा पर्याय इथे, हे 3 पर्याय जे आहेत मित्रांनो ते करेक्ट आहे. ठीक आहे. मला वाटलं क्लिअर झाला असेल प्रश्न तुमचा. तर मित्रांनो उत्तर इथं दिलेलेच आहे, परंतु आपण हे का घेतो आहोत? कारण की तुम्हाला प्रश्नांची लेवल किंवा प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते समजावं, आणि इतर काय प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यानुसार मित्रांनो आपण हे सर्व गोष्टी पाहतोय. ठीक आहे. तर बघा 20वा प्रश्न, शेवटचे मित्रांनो 5 प्रश्न आपले राहिलेले आहेत. तर पाहायचं आहे तुम्ही, 2022च्या कोणत्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 लोकांचा मृत्यू झाला? तर मित्रांनो जानेवारीमध्ये
मित्रांनो एक चेंगराचेंगरी झाली होती, तर त्यामध्ये मित्रांनो 12 लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडले होते. तर ते जानेवारी महिन्यामध्ये झालं होतं, जानेवारी 2022 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक नवोन्मेष निर्देशांक GII 2022 नुसार प्रमुख नवकारी अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे स्थान किती आहे? नवोन्मेष म्हणजे काय मित्रांनो? नवोन्मेष म्हणजे काय, मी तुम्हाला GIचा लॉंग फॉर्म सांगतो बघा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, इनोव्हेशन आलं ना बरोबर. तर यानुसार मित्रांनो भारताचे स्थान जे आहे तर ते किती होतं? 40 होतं. तर मित्रांनो ही जी संस्था आहे, म्हणजे कोणता देश किती इनोव्हेशन करतोय, तिथे काम करण्यासाठी किती जे ते स्थान जे आहे ते किती योग्य आहे किंवा किती चांगलं आहे, याच्यानुसार इंडेक्स ठरवत असतं. तर मित्रांनो त्याच्यामध्ये 2022 मध्ये भारताचा क्रमांक होता किंवा स्थान होतं, तर ते 40 नंबरला होता. आणि मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवा, हा जो इंडेक्स आहे तो कोणाद्वारे जारी केला जातो? तर विपो म्हणजे काय? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. आणि मित्रांनो ही एक स्पेशल एजन्सी आहे, कशाची? युनायटेड नेशन जे आहे मित्रांनो तिची एक स्पेशल एजन्सी आहे, ती स्वतः काम करत असते. तर ती विपो, आणि विपोद्वारे जो GII आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स तो जारी केला जातो. ठीक आहे. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न पहा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM आवास योजनेसाठी किती टक्के परिव्यय वर्धित करण्यात आला होता? म्हणजे मित्रांनो किती बजेट जे आहे ते वाढवण्यात आलं होतं. तर मित्रांनो बघा इथे 66% दिले, 60% मित्रांनो दिलेलं आहे रिपोर्टमध्ये, पण तिथे 66% दिलेलं आहे. तर 60% जो आहे मित्रांनो, तर ते बजेट जे आहे ते वाढवलं गेलं होतं. कशासाठी? PM आवास योजनेसाठी. आणि टोटल बजेट किती होतं त्याच्यासाठी? 69,000 कोटी. मी मागच्या प्रश्नात सांगितलं तुम्हाला, 79,000 कोटी मित्रांनो याच्यासाठी बजेट होतं. कशासाठी? PM आवास योजनेसाठी. आणि मित्रांनो आणखी एक जे मित्रांनो सांगितलं मी तुम्हाला चर्चेत, ते जल जीवन मिशन. तर हे मित्रांनो याच्यासाठी 27% इन्क्रीमेंट देण्यात आली होती बजेटमध्ये. 2022 पेक्षा 2023 मध्ये 27% इन्क्रीमेंट जी आहे ती देण्यात आली होती. एकूण बजेट मित्रांनो 70,000 कोटीचं बजेट याच्यासाठी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर या 2-3 गोष्टी इथे लक्षात ठेवा. तर अर्थसंकल्पावरच बघा मित्रांनो कसे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. 23 नंबरचा प्रश्न पहा, टिंबटिंबे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. तर मित्रांनो महाधिवक्ता जो असतो तर त्याची नियुक्ती कोण करतात असं विचारलंय. तर महाधिवक्ता जो असतो मित्रांनो तर त्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते, महाधिवक्ता. आणि मित्रांनो महाधिवक्ता म्हणजे काय असतो? तर ॲडव्होकेट जनरल AG याला म्हणतात. आणि मित्रांनो यांचं काम काय असतं? तर विधी संदर्भात किंवा कायद्या संदर्भात जे काही सल्ले वगैरे द्यायचे शासनाला, तर ते सल्ले किंवा मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे तो महाधिवक्ता करत असतो. आणि महाधिवक्ता राज्याला असतो, इथे बघा राज्याला असतो. आणि मी तुम्हाला आता महान्यायवादी सांगितलं बघा, महान्यायवादी म्हणजे काय? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया AGI. तर तो कशासाठी असतो? केंद्रासाठी. आणि दोन्हींचं काम जे आहे ते सेमच असतं, फक्त AGI जो असतो म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया केंद्रात काम करतो, आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट काही पण असू शकतं, ते महाराष्ट्र असू शकतं, दुसरे कुठले स्टेट असू शकतं, तर ते राज्यासाठी काम करतं. ठीक आहे. आणि मित्रांनो जशी नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालाला असतो, तसाच राज्यपालाला असाही अधिकार असतो की त्यांना जेव्हा वाटेल, जर यांनी व्यवस्थित काम नाही केलं तर पदावरून ते हटवू सुद्धा शकतात, पदावरून त्यांना दूर करू शकतात, काढून टाकू शकतात. आणखी मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा, ही जी नियुक्ती केली जाते तर याचा उल्लेख किंवा याची तरतूद कशामध्ये दिलेली आहे? अनुच्छेद 165 मध्ये मित्रांनो याची तरतूद दिलेली आहे, ही महाधिवक्त्याची नियुक्तीची. ठीक आहे. आणखी मित्रांनो करंटमध्ये आणखी 2 प्रश्न याच्यामध्ये आणखी विचारले जाऊ शकतात, या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे अधिवक्ता कोण आहे? महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत सध्या? तर बिरेंद्र सराफ, डॉक्टर बिरेंद्र सराफ. हे नाव मित्रांनो नीट लक्षात ठेवा, मी सुद्धा व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला, बिरेंद्र सराफ. आणि AGI म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण आहे सध्या भारताचे? तर R व्यंकटरमण. इंग्लिशमध्ये मित्रांनो लिहायला जरा सोपं जातं, कारण की इथे बघा मी आता असं शेवटी गुंडाळून दिलं तरी ते समजून जातं, म्हणून इंग्लिशमध्ये मी कधी कधी लिहित असतो. तर AGI कोण आहे? R व्यंकटरमण. महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहे? बिरेंद्र सराफ. ठीक आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न पहा, फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणता कार्यभाग हाताळलेला नाही, म्हणजे कोणत्या विभागाचं काम पाहिलेलं नाही असं विचारलंय. तर कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन. तर मित्रांनो याचे तर ते स्वतः अध्यक्ष आहेत, म्हणजे त्यांच्याच अंडर ते मंडळ येते. अंतराळ विभागात सुद्धा मित्रांनो त्यांनी कार्यभाग पाहिलेला आहे, अणुऊर्जात सुद्धा पाहिलेला आहे, सहकार मंत्रालयामध्ये त्यांनी अजून पाहिलेलं नाही. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न पहा, कोणत्या अधिनियमानुसार भारतात प्रांतीय स्वायत्तता विहित केली गेली? तर मित्रांनो बघा 1935चा भारत सरकारचा जो कायदा होता, तर मित्रांनो त्यानुसार भारताच्या प्रत्येक प्रांताला स्वायत्तता देण्याच्या किंवा त्याच्यामध्ये तरतूद जी आहे ती केली गेली. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहे, तर ते प्रश्न मित्रांनो मी सर्व प्रश्न जे आहेत कायद्याविषयी भारताच्या, तर ते मी कोणत्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे?
तर बघा, हे राज्यघटनाचे मित्रांनो पॉलिटीचे दोन मित्रांनो प्रश्न घेतलेले आहेत आपण इम्पॉर्टंट. तर 40 प्रश्न आहे, परंतु मित्रांनो 40 प्रश्न करता करता त्याचे पर्याय, त्याच्यानंतर आजूबाजू सगळे ऑप्शन, आजूबाजूच्या घडलेल्या सर्व गोष्टी सर्व मित्रांनो याच्यामध्ये तुमचं कव्हर होऊन जाईल. तर हे 2 व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्ही एकदा अवश्य पाहायचे आहेत. 40 प्रश्न आहेत मित्रांनो. 40 प्रश्न तुम्हाला फार हेल्प करू शकतात. प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आणि 5 हे व्हिडिओ 2 मित्रांनो तुम्ही एकदा नक्की पाहिजे आहे. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. आता इथे आपण क्विज घेत असतो, फ्रीच्या मॉक टेस्ट सुद्धा इथे चालू आहेत. त्यानंतर मित्रांनो इतर काही अपडेट्स असेल, तसेच मित्रांनो इथे अभ्यासचा आपला स्टडीचा आपला ग्रुप सुद्धा आहे, इथे सुद्धा तुम्ही स्टडी करू शकतात. ठीक आहे, तो ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे 25 प्रश्न जे आहेत ते पाहिलेले आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक नाही केलं व्हिडिओला अजून लाईक करून टाकायचं आहे. चॅनलला मित्रांनो अजून सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं. आणि मित्रांनो हे प्रश्नपत्रिका जे आहेत ते सर्व तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर जे प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप आहे, जर हे बघा इथे दिले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप, तर ते डाउनलोड करून घ्या. स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये सर्व काही अवेलेबल करून दिलेलं आहे, इव्हन बाकीचं सुद्धा सगळं स्टडी मटेरियल दिलेलं आहे. तर ते तुम्ही मित्रांनो डाउनलोड करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. चला मित्रांनो, बाय, आय लव्ह यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.